राजकारणात काही निर्णय असे असतात की जाहीर होताना ते अचानक वाटतात, पण त्यांच्या मागे घडत असते एक दीर्घ प्रक्रिया, आरोपांची, वादांची, प्रश्नांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या कमी होत जाणाऱ्या विश्वासाची. आणि असाच एक निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समोर आलाय, जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि हा राजीनामा जरी एका क्षणात झाल्यासारखा दिसत असला तरी त्यामागे मागील काही महिन्यांपासून किंबहुना काही वर्षांपासून साचत गेलेल्या घटनांची एक लांबलचक साखळी दडलेली आहे. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय नाशिक न्यूज. आणि आज आपण समजून घेणार आहोत की रुपाली चाकणकर यांचा हा राजीनामा फक्त एका प्रकरणामुळे झाला की हा सगळ्या प्रकरणांचा एकत्रित परिणाम होता. सध्या राज्यभर ज्या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा हा व्यक्ती भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत होता, त्यांना गुंगीचं औषध देत होता आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर झालेत. आणि जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा फक्त एका भोंदूबाबाचा चेहरा उघड झाला नाही, तर अनेक प्रश्न व्यवस्थेवरही उपस्थित झालेत. कारण या अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं. आणि त्यानंतर जे फोटो व्हायरल झाले त्यांनी या प्रकरणाला आणखीनच वेगळी दिशा दिली. त्या फोटोमध्ये चाकणकर खरातचे पाय धुताना दिसतायत, त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसतायत, त्याला केक भरवताना दिसताय. आणि या सगळ्या दृश्यामुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की जर इतकी जवळीक होती तर खरात नेमकं काय करत होता याची कल्पना चाकणकरांना नव्हती का? आणि जर नव्हती तर मग महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या यंत्रणेनं हे आधी का ओळखलं नाही? या प्रश्नांमुळे टीका वाढत गेली, मागण्या वाढत गेल्या. नार्को टेस्ट घ्या, सह आरोपी करा, राजीनामा घ्या. आणि या सगळ्यामध्ये आणखी भर पडली जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये चाकणकर या खरातची तुलना थेट पांडुरंगाशी करत असल्याचं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर हा विषय केवळ कायदेशीर किंवा प्रशासकीय राहिला नाही, तर तो नैतिक आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला. दरम्यान 4 मार्च 2025 रोजी खबरदार पुढारी या दैनिकानं अशोक खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. आणि इथेच आणखी एक वाद निर्माण झाला, कारण आरोप झाले की या बातमीचा पाठपुरावा करणाऱ्या वृत्तपत्रालाच महिला आयोगाच्या माध्यमातून जाब विचारला गेला. म्हणजे जिथे महिलांना वाचवण्यासाठी कारवाई व्हायला हवी होती तिथे उलट सत्य बाहेर आणणाऱ्यांवर दबाव आणला गेला का, हा प्रश्न निर्माण झाला. आणि याच काळात सुषमा अंधारे यांनी केलेले गंभीर आरोपही चर्चेत आले, ज्यामध्ये त्यांनी तंत्रमंत्र, धार्मिक विधी आणि खरात सोबत असलेली जवळीक याबद्दल बोललं. आणि सगळ्या आरोपांनी वातावरण आणखीनच तापलं. या सगळ्या वादांच्या आणि आरोपांच्या गर्दीमध्ये एक बाजू अशीही आहे जी दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करताना काही ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी ठोस पावलं उचलल्याचंही दिसून येत आहे. पुण्यातील उरळी कांचन येथील हुंडाबळी प्रकरणामध्ये इंजिनियर विवाहित महिला दीप्ती चौधरी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सासरच्या मंडळींवर कडक कारवाईचे आदेश दिले होते, ज्यामुळे या प्रकरणाला वेग मिळाला. त्याचबरोबर महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत त्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी जाऊन महिलांच्या तक्रारी थेट ऐकून घेण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. कौटुंबिक वाद असो किंवा इतर सामाजिक प्रश्न, अनेक ठिकाणी महिलांना पुढे घेऊन तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणं आणि काही प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणं, ही बाजूही त्यांच्या कार्यकाळाचा एक भाग राहिलेली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली, खरातवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि अखेर त्यांनी आज राजीनामा दिला. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण हा राजीनामा फक्त अशोक खरात प्रकरणामुळे झाला असं मानणं कठीण आहे. कारण याआधीही अनेक प्रकरणांमध्ये चाकणकर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. 21 ऑक्टोबर 2021 रोजी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. 3 वर्षाचा कार्यकाळ असताना 2024 मध्ये त्यांना मुदतवाढ मिळाली आणि त्या तब्बल 5 वर्ष या पदावर राहिल्या. पण याच काळात त्यांच्या कामाबरोबरच अनेक वादही सतत त्यांच्या नावाशी जोडले गेले. आणि सुरुवात झाली सिलेक्टिव्ह ऍक्शनच्या आरोपापासून, जिथे अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना वेबसिरीजच्या पोस्टरवरून नोटीस पाठवली गेली. पण दुसरीकडे मात्र उर्फी जावेद विरोधात तक्रार असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आणि यामुळे महिला आयोग निवडक भूमिका घेतेय का असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानं राज्य हादरलं.
16 मे 2025 रोजी हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ आढळले. पण या प्रकरणामध्ये सगळ्यात गंभीर बाब म्हणजे त्यांच्या जाऊ मयुरी हगवणे यांनी याआधीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती, ज्यामध्ये पती, सासरा आणि वैष्णवीचा नवरा त्रास देत असल्याचं नमूद करण्यात आलेलं होतं. आणि तरीही वेळेवर कारवाई झाली का हा प्रश्न कायम राहिला. कारण वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा अजित पवार यांच्या गटाशी संबंधित असल्याची चर्चा होती. त्यामुळे राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही का असा संशय व्यक्त करण्यात आला. आणि याच प्रकरणात मीडियासमोर चाकणकर यांनी वापरलेलं अति होतंय हे वाक्य त्यांच्या विरोधातील संतापाला आणखीनच हवा देऊन गेलं. यानंतर फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण समोर आलं, जिथे एका महिला डॉक्टरनं पोलीस कर्मचारी गोपाल बन्ने यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. पण या प्रकरणात चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. कारण त्यांनी पीडित महिलेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उल्लेख करत ती एका व्यक्तीला सतत फोन मेसेज करत होती आणि वारंवार फलटणला पोस्टिंग मागत होती असं सांगितलं, ज्यामुळे त्यांच्यावर पीडितेचा चारित्र्य हनन केल्याचा आरोप झाला. आणि त्यातच त्या आरोपीच्या घरी जाऊन निवेदन घेतल्याची चर्चा झाली, ज्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत महिला आयोगानं आधी पीडित कुटुंबाला भेटायला हवं होतं असं स्पष्ट केलं. यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर चाकणकर यांनी आधीच हॉस्पिटलला दोषी ठरवलं आणि त्यानंतर अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं म्हटलं, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेतील विसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आरोप मांडले, ज्यावरून पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला गेला की काही प्रकरणांमध्ये एवढी तत्परता आणि काही ठिकाणी विलंब का. तर काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा बोलल्या होत्या की मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातामध्ये संविधान द्या असं बोलणाऱ्या महिला आयोग अध्यक्षा स्वतः मात्र अंधश्रद्धेला आता बळी पडतायत. म्हणजे लोका सांगा ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडं पाषाण. आता काय बोलावं यावर. या सगळ्या घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट होत गेली आहे की आरोप एक एक करून वाढत गेले, प्रश्न साचत गेले आणि लोकांचा विश्वास कमी होत गेला. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अशोक खरात प्रकरण समोर आलं तेव्हा ते फक्त एक प्रकरण राहिलं नाही, तर ते सगळ्या आधीच्या वादांना एकत्र आणणारं केंद्र बनलं. आणि शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की राजीनामा हा एकमेव पर्याय उरला. आणि म्हणूनच आज प्रश्न फक्त रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा नाहीये, तर त्या संपूर्ण व्यवस्थेचा आहे, जिथे महिलांना न्याय मिळायला हवा. कारण जेव्हा कारवाई उशिरा होते, पीडितांवरच प्रश्न उपस्थित होतात आणि आरोपींशी जवळीक दिसते, तेव्हा प्रश्न केवळ व्यक्तीवर राहत नाही, तो व्यवस्थेवर येतो. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला म्हणजे फक्त ती खुर्ची रिकामी झाली. पण आता त्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी आता काय शिकायचं. कारण बाहेर अजूनही अनेक महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्यासाठी राजीनामा नाही तर न्याय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता पाहायचं हेच की ही केस फक्त राजीनाम्यावर थांबते की अजून मोठ्या कारवाईपर्यंत जाते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नाशिक न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओत. तोपर्यंत मी अश्विनी पुरी आपली रजा घेते. नमस्कार.